भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, म्हणजेच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मागच्या भागात आपण पाहिलं की भगवान बुद्धांचे कुळ, पूर्वज आणि जन्माविषयी. भाग 14. 4. असित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचे एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होते. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव भूत या शब्दाची घोषणा करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्यांनी पाहिले की ते आपले वस्त्राभूषणे मिरवीत इकडून तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा त्यांना शुद्धधनाच्या ग्रही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षभरीत झाले आहेत असे त्यांना दिसले. म्हणून ते महान ऋषी उठले आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धधनाच्या गृही आले व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. तेथे त्यांनी लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा ते द्वारपालाजवळ गेले आणि त्याला म्हणाले, अरे, राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी आला आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, द्वाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. राजाने असित मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित ऋषींना म्हणाला, कृपा करून आत चला. असित मुनी शुद्धधन राजाजवळ गेले व त्याच्या पुढे उभे राहून म्हणाले, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धम्माने चालव. तेव्हा शुद्धधनाने असित मुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धधन म्हणाला, हे तपस्वीन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथे येण्याचे कारण काय? असित ऋषी शुद्धधन राजाला म्हणाले, राजा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे. शुद्धधन म्हणाले, मुनीवर, बालक आता झोपले आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल काय? ऋषी म्हणाले, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावातच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा ते महापुरुषांच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्यांनी पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षा अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडळ त्याच्यापेक्षाही सहस्त्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बाळाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानभग्न स्थितीत ते उभे राहिले. असित मुनीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो मनुष्य जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर ग्रह त्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध होईल. असे ऋषींना खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून ते ऋषी रडू लागले. असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहेत हे शुद्धधनाने पाहिले. शुद्धधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनीवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाले, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे ते माझ्यासाठी. का बरे? शुद्धधनाने विचारले. ऋषी उत्तरले, मी वयोवृद्ध झालो आहे. माझे आयुष्य आता संपत आले आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते प्रमोदच्या अशा सम्यक संबोधीला प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र परिवर्तन हे बालक करेल. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असेच असेल. ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगतात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्व काळानंतर या जगतात एखाद्या वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याप्रमाणे राजा, हा मुलगा सुद्धा निसंशय परज्ञान प्राप्त करून सम्यक संबुद्ध होईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडतो आहे.
आणि या दुःखामुळेच हा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा कराव्यास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर अशी ऋषींना व त्याच्या पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा अशित मुनी त्यांचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाले तू ऐकशील, तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून अशित मुनींनी राजाची अनुज्ञा घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. 5. महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढेच वाटते, ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका, माझा अंत समय जवळ आलेला आहे. मला ये लोक सोडण्याची अनुज्ञा द्या. यमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाचा आनंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानामू अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लधन याचे पुत्र, आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त त्याची आत्या अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळा दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे घालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला. तथापि शाक्याच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनांनी ज्या 8 ब्राह्मणाला बोलावले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्यकथन केले होते ते त्याचे प्रारंभिक गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व ज्ञान त्यांनी सिद्धार्थाला शिकल्यानंतर शुद्धोधनाने उदीची देशातील थोर कुळात जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सभ्यमिताला बोलावून घेतले. सभ्यमित हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु होता. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्र आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालमाचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यान धारणेची विद्या संपादन केली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथेच होता.